महाराष्ट्रातला एकही नेता किंवा एकही पक्ष राज्यव्यापी नाही खऱ्या अर्थाने. भारतीय जनता पक्षाला 122 जागा मिळाल्या आणि 105 जागा मिळाल्या. 105 106 बाय इलेक्शन मध्ये झाले. हे दोन्हीही त्यांची सूजच आहे, ती त्यांची नैसर्गिक वाढ आहे असं मला वाटत नाही. राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या विरुद्ध बोलू शकतो, भाजपला बोलता येत नाही आणि म्हणूनच ते ओपनली राज ठाकरेंना त्यांच्या अलायन्समध्ये घेत नाही. उद्धव ठाकरेंना मिळालेली सहानुभूती ही दीर्घकाळ नाही टिकत ना. माझे वडील चोरले, माझे वडील चोरले. शरद पवार म्हणाले का माझं चिन्ह चोरलं म्हणून. आज अख्ख्या देशभर संविधान बदलणार हे नॅरेटिव्ह होतं, संविधान खतरे में हे नॅरेटिव्ह होतं. मग ते मध्य प्रदेशात नव्हतं का हो? निवडणुकोत्तर किंवा निकालोत्तर जी युती असेल, आघाडी असेल, त्याच्यात एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र येतील अशी शक्यता लोक व्यक्त करतातच आहेत. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा, विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. साधारण लोकसभा झाल्यानंतर महायुती खूप बॅकफूटवर आहे आणि महाविकास आघाडी खूप फ्रंटफूटवर आहे अशा एक सिनेरिओ दिसत होता, कारण की त्याचा रिझल्ट होता. पण जसजसं ओव्हर द पिरियड ऑफ टाइम या 3-3.5-4 महिन्यामध्ये महायुतीनं खूप कव्हरअप केलंय, असं ग्राउंड कव्हर केलं. पण त्यातलं एक महत्वाचं म्हणजे लाडकी बहीण, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आणि लाडकी बहीण 1500 रुपये. पहिल्यांदा त्या लाडकी बहीणला असं म्हटलं गेलं की नाही हे देणार नाहीत, ते दिल्यानंतर आता 3000 पर्यंत दुसऱ्या काँग्रेसच्या आणि महाआघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये 3000चं गेलंय. खरंच लाडकी बहीणची महाराष्ट्राला आता गरज आहे का त्यामुळं वोट आपले डायरेक्ट घेतील अशी अपेक्षा आहे की कशामुळे ते लाडकी बहीण राबवत? मी तुम्हाला सांगू का, म्हणजे राजकीय विश्लेषक म्हणून राजकारणाचं आपण विश्लेषण करतो. म्हणजे तुम्ही म्हणता राजकीय विश्लेषक, मी म्हणतो अभ्यासक आहे समजा. तर मी त्याचा अभ्यास करताना मला असं दिसतं की कुठलंही लोकनियुक्त सरकार लोकशाहीतलं, त्याला जनतेसाठी वेलफेअरिझम करणं किंवा कल्याणकारी योजना आणणं हे त्यांचं काम आहे आणि ते आणू शकतात. आपण काय बघायला पाहिजे, त्या घटनात्मक चौकटीत आहेत का? जसं लाडकी बहीण योजना जाहीर केली, करण्याचं कारण काय होतं? अतिशय उघड आहे, सगळ्यांना माहिती आहे की हे राजकीय कारणच होतं. लोकसभेमध्ये प्रचंड डिबॅकल झाल्यामुळे आणि भारतीय जनता पक्षाच्या जागा 9वर आल्यामुळे आणि काँग्रेसचा एकच पक्ष जो डबल डिजिटमध्ये, बाकी सगळे खालीच आहेत. त्या परिस्थितीमध्ये परिस्थिती सावरावी, सुधारावी यासाठी लाडकी बहीण योजना आणली. मग लाडकी बहीणच का आणली? जसं आपण नॅरेटिव्ह म्हणतो, आज अख्ख्या देशभर संविधान बदलणार हे नॅरेटिव्ह होतं, संविधान खतरे में हे नॅरेटिव्ह होतं. मग ते मध्य प्रदेशात नव्हतं का हो? म्हणजे मध्य प्रदेशमध्ये आदिवासी राहत नाहीत का, दलित राहत नाहीत का? त्यांना भीती नव्हती का आंबेडकरांचं संविधान बदलायची? मग मध्य प्रदेशमध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा कशा आल्या भारतीय जनता पक्षाच्या? असं कसा अपवाद असू शकतो? मी मध्यंतरी विदर्भात गेलेलो, तिथं असं झालं की गडचिरोलीतल्या लोकांना इकडं बॉर्डर आहे, या साईडच्यांना संविधानाची भीती आणि या साईडच्या नाही. एक्झॅक्टली मध्य प्रदेशला लागून जी बॉर्डर आहे तिथे संविधानाची भीती वाटली, पण तिकडे नाही वाटली. असं कसं होईल? त्यामुळे ते काही म्हणजे त्यांना तथाकथित सुशिक्षित लोक, शहाणे शिकलेले लोक किंवा शहरी लोक फार विद्वान मानत नाहीत. त्या बॉर्डरच्या इकडच्या आणि इकडच्या लोकांमध्ये भीतीने इकडच्या नाही, असं कसं होईल ना? तर हे अनाकलनीय आहे. म्हणूनच मध्य प्रदेशमध्ये सगळ्या जागा जिंकल्या तर तिथे संविधानाचं नॅरेटिव्ह चाललं नाही. त्याचा वेगळं रिसर्च करतील भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेसवाले पक्ष म्हणून. मला असं वाटतं की तिथली जी लोकप्रिय स्कीम होती, की ज्या स्कीमचा खूप फायदा तिथल्या शिवराज सिंग चौहानांना मिळाला, त्याचा अभ्यास केला गेला आणि त्याचा फायदा होतोय तो काय आहे? तर थेट लोकांना बेनिफिट देणं. आणि तिथे लाडली बहिणा योजना होती, हिंदीत ती लाडली बहिणा योजना होती. ही यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणून आणली, सरळ कॉपी कट पेस्ट केली आहे. आणि हे पहिल्यांदा नाही घडलंय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मध्य प्रदेशच्याच एका कायद्याची त्यांनी कॉपी केली महाराष्ट्रात. कुठली? तर राईट टू सर्व्हिसेस ऍक्ट. म्हणजे काय की लोकांना सेवा हमी योजना, सेवा हमी कायदा, महाराष्ट्र गव्हर्नमेंट ज्या ज्या सर्व्हिसेस लोकांना देतं आम पब्लिकला, त्या त्यांना विहित मुदतीमध्ये मिळायला हव्या. बरं, हाही प्रयोग ऐतिहासिक आहे का? तर महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये अरुण भाटिया नावाचे कमिशनर होते. त्यांनी महापालिकेमध्ये बोर्ड लावला होता की सामान्य माणसाचं पालिकेकडे काम काय असतं साधारणपणे, ही 40 प्रकारची काम आहेत. त्यांनी तक्ता लावला की तुम्हाला जन्माचा दाखला पाहिजे, मूल झालंय, जन्माचा दाखला हवाय,
तो अर्ज केल्यापासून 3 दिवसात मिळाला पाहिजे. नाही मिळाला तर तुमच्या अर्जाची प्रतची तारीख फक्त टाका आणि पोस्टकार्ड लिहा, कमिशनर पुणे महापालिका नावाने. माझ्याकडे पत्र आहे, मग मी बघतोय, मी आहे आणि हे आहेत. पालिकेतल्या अनेक विभागातल्या अधिकाऱ्यांना गोळ्या घ्यायला लागत होत्या बीपीच्या. कारण काय, पोस्टमन आला महापालिकेत की लोक घाबरायचे, अरे बापरे आपल्या खात्याचं पत्र नाही ना. याचा अर्थ काय, गव्हर्नमेंटच्या डिलिव्हरी मेकॅनिझममध्ये अकाउंटेबिलिटी आणणं, ते स्ट्रिक्ट करणं आणि डिलिव्हरी मेकॅनिझम सुधारणं. म्हणजे काय, कुठलं सरकारी काम आणि 6 महिने थांब, ही म्हण कशातनं आली, त्या लिथार्जीमुळे आली. म्हणून जर सरकारी व्यवस्था अकाउंटेबल झाल्या, त्यासाठी तो राईट टू सर्व्हिसेस ऍक्ट आणला. पण फडणवीसांनी तो कायदा आणताना त्याच्यामध्ये पनिशमेंटची पण प्रोव्हिजन होती. म्हणजे माझी एखाद्या सरकार दरबारी काम आहे आणि मी तो अर्ज केला, तो तितक्या विहित मुदतीत नाही झालं काम, तर त्या संबंधित अधिकाऱ्याला शिक्षा करायची तरतूद त्या कायद्यात होती. आणि मध्य प्रदेशचा तो कायदा, त्याला युनायटेड नेशनचा अवॉर्ड मिळाला होता त्या कायद्याला. म्हणजे लाडली बहीण ही लोकप्रिय योजना घेतली महाराष्ट्र सरकारने, पण त्या आधी राईट टू सर्व्हिसेस ऍक्ट पण मध्य प्रदेशचाच घेतलाय. शिवराज सिंग चौहानांचं सरकार पुन्हा आलं, त्याला काही असं आश्चर्यामुळे नाही आलं. त्यांनी कृषी विकासाचाही दर चांगला राखला होता, शेतीवर खूप भर दिला होता. आज महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार सारखी योजना उद्धव ठाकरे आल्यानंतर परत मागे पडली. त्याचेही परिणाम आहेतच ॲग्रारियन क्रायसिसमध्ये. त्यामुळे ह्या अनेक गुंतागुंतीच्या मुद्द्यांचा समुच्चय झाल्यामुळे या गोष्टी घडतात. लाडली बहिणाचा जो विषय आहे, त्यांनी 1500 रुपये दरमहा दिले आणि त्याचा त्यांना थेट बेनिफिट दिसायला लागला. आता खाली कुठेच काही नाही आहे आणि एकदम वरती काहीतरी दिसायला लागलं. मी जे 4 पोळ्यांचं उदाहरण दिलं, चौथी पोळी तुम्ही आधी नाही खाऊ शकत ना, पहिली पोळीत पहिली खाता, पण परिणाम दिसायला लागतो. 3 खाल्ल्यावर पोट भरल्यावर का वाटतं, आता थोडं आता डेझर्ट पण नको व्हावं असं पोट भरल्यावर वाटतं. तसं लाडली बहिणा स्कीम दिल्यामुळे तुम्ही जे प्रश्नात विचारलं की लोकसभा निकालानंतर महाविकास आघाडीला अपर हँड होता, निश्चितपणे त्यांच्यामध्ये एकदम चेअरफुल वातावरण होतं. काँग्रेस तर खूपच वाढली होती. पण सगळे विश्लेषक आता सांगतात, त्याचीच पुनरावृत्ती मी करतोय, की लोकसभेला मिळालेलं यश विधानसभेपर्यंत टिकवायचं असेल तर ज्या प्रकारे विरोधक म्हणून जोरदार काम, लोकसभेला यश मिळालं पण राज्यात तुम्ही विरोधक आहात ना, ते काम तितक्या चोखपणे केलं का रोज, तर नाही केलं. आणि त्यामुळे ग्राउंड कव्हर करण्याची संधी शिंदे गव्हर्नमेंटला मिळाली. त्यांनी ती लाडली बहिणा योजना आणून जास्ती ग्राउंड कव्हर केलं. अनेक गोष्टी ते करतच होते, पण या स्कीमनी त्यांना खूप फायदा मिळतो असं इम्प्रेशन तयार झालं. कारण काय, 1500 रुपये अनाऊन्स केल्यावर सगळ्यात पहिली टीका काय झाली की त्यात भ्रष्टाचार होईल, पैसे देणारच नाहीत, हे बोलाचीच गडी बोलाचा भात आहे. पण त्याचं जसं रजिस्ट्रेशन सुरू झालं, फार गावागावात डेस टाकून, आणि मग एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाला आत्ता स्वीकारार्हता मिळते. त्याचं कारण काय, त्यांनी एक वेगळा उपक्रम सुरू केला, शासन आपल्या दारी. शासन आपल्या दारीमध्ये अनेक जिल्ह्यात कार्यक्रम केले आणि ते जे कार्यक्रम आहेत त्याचं त्यांना आत्ता फळ मिळतंय. कारण अनेक ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घेण्यात पण फायदा आला अनेक सरकारी स्कीमसाठी, की ज्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा खेडोपाडी लोकांना मिळाला. जो आकडा ते सांगतायत की 2,40,00,000 महिलांचं रजिस्ट्रेशन आहे लाडकी बहीणमध्ये. आता जर बायकांना खरंच पैसे मिळाले असतील, आणि शरद पवारांसारखा नेता 2 वेळेला 2 इंटरव्ह्यूजमध्ये म्हटलंय की लाडली बहिणात किंवा लाडकी बहीणचा फायदा मिळेल महायुतीला असं वाटतंय. शरद पवार असं निर्हेतुकपणे काही म्हणणार नाही. एकीकडे त्या स्कीमचा फायदा मिळाला तर ते एकनाथ शिंदेचं कर्तृत्व आहे. म्हणजे निवडणुकोत्तर किंवा निकालोत्तर जी युती असेल, आघाडी असेल, त्याच्यात एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र येतील अशी शक्यता लोक व्यक्त करतातच ना. म्हणजे आज ते म्हणतात की महायुतीला कदाचित लाडकी बहीणचा फायदा मिळू शकेल. काही दिवसांनी ते कदाचित असं म्हणतील ते सगळं श्रेय शिंदेंचंच आहे. फडणवीसचा तर विरोधच होता, असेही शिंदे कदाचित स्टेटमेंट करतील उद्या, आपल्याला माहित नाही. त्यामुळे निवडणुकोत्तर, रिझल्टोत्तर किंवा निकालोत्तर जी परिस्थिती असेल त्याच्यामध्ये सर्व परमिटेशन कॉम्बिनेशन्स ओपन आहेत. पण लाडकी बहीणमुळे खूप ग्राउंड कव्हर झालं, ही आत्ता दिसते तरी स्थिती, आणि त्यामुळे त्या लोकांनी धसका घेतलाय. अन्यथा यांनी 3,000 का अनाऊन्स केले असते, त्यांनी 3,000 अनाऊन्स केलेच आहेत ना. तर कल्याणकारी योजना राबवण्याचा कुठल्याही लोकनियुक्त सरकारला अधिकार असतो. इव्हन शरद पवार आत्ता जे इंटरव्ह्यू सगळ्या वाहिन्यांना दिले त्यात म्हणतायत की आमचंही 3,000चं आश्वासन आम्ही पूर्ण करू शकतो, ते काय अशक्य नाही आहे, फक्त प्राधान्यक्रम बदलायला लागतील असं ते म्हणतात. ते कसं करतील, आलं सरकार तर बघण्याची उत्सुकता आहे, बघूया. ह्याच्यात एक मी जेव्हा ग्राउंडला फिरत होतो तेव्हा एक गोष्ट जाणवली की माणसांना लाडली बहीणपेक्षा महागाई कमी करा, बेसिक इन्फ्रा द्या, शाळा द्या, आरोग्याची सुविधा द्या, या गोष्टी द्या, असा पण नॅरेटिव्ह मला ग्राउंडला फिरताना दिसला. तर त्याचं लोक विचार करतायत का की हे 1,500 पेक्षा मला इथं जर मला बाहेरच्या गावात जाण्यापेक्षा इथं मला एखादी शाळा मिळाली, इथं एखादी मला आरोग्याची सुविधा मिळाली, एखादं हॉस्पिटल मिळालं तर ते मला फायदेशीर आहे, असा लोक विचार करतायत असं तुम्हाला वाटतंय का 1,500 महत्वाचे आहेत?
नाही, सर्वसामान्यपणे लोकप्रिय योजनांचे फायदे सरकारांना मिळतात हे वेळोवेळी सिद्ध झालंय आत्तापर्यंत. तुम्ही जे म्हणताय ते जे शरद पवार म्हणाले की प्राधान्यक्रमाचा विषय येईल 3,000 देताना सुद्धा, तसं कुठल्या ठिकाणी काय हवंय याची अख्ख्या राज्यातली माहिती सरकार म्हणून जी असते सरकारकडे त्याच्यापेक्षा जास्ती कोणाकडेच नसते. म्हणून तर सरकार सर्वशक्तिशालीच राहतं कायम. किंवा जो मुख्यमंत्री असतो पदावर, आपण जर मागची काही मुख्यमंत्र्यांची नावं घेतली तर आपल्याला वाटतं ह्याच्यापेक्षा हा भारी होता, त्याच्यापेक्षा तो नव्हता तितका भारी, तो फार फालतू होता असं वाटतं. पण मुख्यमंत्र्यांना जितकी माहिती असते तेवढी खालच्या कोणालाच असू शकत नाही, कारण ते सर्वशक्तिमान पद आहेच सरकारमधलं. तसं सरकारकडे ही सगळी माहिती असते, कुठल्या भागात शाळा आहे, कुठल्या भागात कुठल्या गरजा आहेत हे माहिती असतं, पण ते केलं जात नाही. एकीकडे राजकीय इच्छाशक्ती कमी पडू शकते, किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी दुबळा असू शकतो, किंवा तो अतिशय स्पर्धात्मक काम करून त्या मिळवून घेऊ शकतो. आपल्या भागातल्या सगळी सुविधा म्हणा, रस्ते म्हणा, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, शाळा म्हणा, हॉस्पिटल म्हणा, या सगळ्या सोयी आणणं, सुविधा आणणं, लोकांना सेवा देणं, यासाठी तिथले लोकप्रतिनिधी किती सजग आहेत वेगळ्या पातळीवरचे त्याच्यावर ठरतं. समाज म्हणून त्या समाजाच्या गरजा काय आहेत. आता समजा सरकार पोहोचलंच नाही म्हणून मी बिनशाळेचा राहीन का? कोणीतरी शाळा काढतच ना. आपल्याकडे अशी उदाहरणं आहेत. त्यामुळे आत्ता 3,000 रुपये किंवा 1,500 रुपये दिल्याने फायदा होईल का शाळा देणं अधिक गरजेचं आहे, हे केस बाय केस वेगळं ठरेल. आता या सरकारला फटका बसला, समजा 1,500 देऊन उपयोग होत नाही किंवा 3,000 प्रॉमिस करून उपयोग होत नाही, तर ते पुढच्या वेळी शाळेचं आश्वासन करतील. ते मोजण्याचा कुठलाही पॅरामीटर नाही आणि अख्ख्या राज्याची अधिकृत माहिती आपल्याला सरकारचीच मान्य करावी लागते. पॅरलल यंत्रणेची तितकी अचूक आहे हे सिद्ध करावं लागेल आपल्याला परिश्रम करून. तुम्ही फिरलात तुम्हाला दिसलं की तिथे लोकांना नकोय. कदाचित काही ठिकाणी लाडकी बहीणपेक्षा महागाईचा मुद्दा प्रभावी ठरेल, काही ठिकाणी लाडकी बहीण प्रभावी ठरेल, माहित नाही मला. मी म्हणतोय की यातलं लोकांना म्हणजे काही वेळा इथं गरज याची असते, त्यापेक्षा आम्हाला 1,500 रुपये द्या असं लोक म्हणताना दिसतायत का असं म्हणताना? तेच मी म्हणतोय ना की हे इतकं मिक्स्ड आहे की ते प्रत्येक ठिकाणी पोहोचणं. महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघात मला शक्य झालेलं नाही. काही ठिकाणी फिरलोय, म्हणजे 1-2 ठिकाणी फिरलो, तिथे तर हा उमेदवार 100% निवडून येईल असंही लोकांनी सांगितलं आधीच, की जो आत्ताच्या सत्ताधारी पक्षातला नाही असंही. पण तरी देखील त्याचं कर्तृत्व असेल ना ते. बरोबर बरोबर. ही 288 ठिकाणची हो, 288 कुठली काय परिस्थिती हे बघून ठरवायला लागेल. आणि ते मला असं वाटतं बऱ्यापैकी रिफ्लेक्ट होतं. आता सत्ताधारी आणि विरोधी आघाडी ह्या दोन्ही आघाड्याच्या वेळेला 1,500 आणि 3,000 आणि 2100ची भाषा करतात, त्यावेळेला निश्चित त्याचा फायदा होत असणार असं मला वाटतं. ओके. ह्याच्याकडे बघताना काही महिन्यात काही वर्षात ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये बघितल्या गेल्यानंतर नेहमी एक अधांतरी सरकारांपेक्षा एक साईडचं कुठलं तरी सरकार देण्यासाठी खूप जास्त प्रयत्न झाले. म्हणजे दिल्लीचं कुठल्याही बाजूचं असू देत, या बाजूचं किंवा त्या बाजूचं, दिल्लीचं असेल, त्याच्यानंतर मध्य प्रदेशचं असेल, हरियाणाचं असेल, राजस्थानचं असेल, कर्नाटकचं असेल, आत्ताचं जे काँग्रेसचं सरकार आहे. आधी कर्नाटकचं आधांतरी होतं, खूप नेक टू नेक होतं, मध्य प्रदेशचं नेक टू नेक होतं. ओव्हरऑल एक कल दिसतो की आधांतरी सरकार देण्यापेक्षा एक साईडचं स्टेबल गव्हर्नमेंट द्यायचं कल दिसतो. महाराष्ट्र आता स्टेबल गव्हर्नमेंट मिळेल का? कारण की 2.5 वर्षाचं दोन्हीचं बघितल्यानंतर कंपॅरिझन करायला 2.5 वर्ष दोन्ही आहेत. म्हणूनच महत्वाचं जे आहे की महाराष्ट्राची निवडणूक हे अभूतपूर्व आहेच. तुम्ही त्यातली जी उदाहरणं दिली त्याच्यामध्ये मध्य प्रदेशचं तसं नव्हतं, कौल काँग्रेसला होता, पण ते ज्योतिरादित्य शिंदेंना फोडण्यात आलं आणि नंतर ती सगळी बाजी पलटली. नाही, पण आत्ताची नाही, तसं जनतेचा कौल हा एक विषय. हा नाही, लोकसभेचा तुम्ही म्हणताय, लोकसभेच्या आधी जी मध्य प्रदेश त्याच्यात मिळाली ना. म्हणूनच ना की त्याच्या आधी सरकार बदललेलं यांनी पक्ष फोडले ना. जसं महाराष्ट्रात शिवसेना फुटली आणि राष्ट्रवादी फुटली त्याच्यामुळे या गोष्टी घडल्यात ना. ही वस्तुस्थिती आहे ना. जसं राजकारणामधल्या घटना या पुन्हा क्युम्युलेटिव्हली बघायला लागतात ना. आयसोलेशनमध्ये वेगळी काढून कसं बघणार एका क्रॉस सेक्शनचं. बरोबर. तुम्ही तो रेफरन्स दिला की एकीकडे मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया फुटून बाहेर आले, तिथं मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आलं. त्याच्यानंतर एक मी डेटा काढला की जास्तीत जास्त दौरे अमित शहाचे मध्य प्रदेशमध्ये झाले. एक्झॅक्टली. त्याचं कारण आहे की जिथे अडचण आहे तिथे जास्ती कॉन्सन्ट्रेट करणारच ना. हे बघा, तुम्हाला पायाला जखम झाली तर तिथेच मलमपट्टी लावाल ना. अंगठ्याला पायाच्या लागलं तर हाताला कसं लावाल. जो आजारी भाग आहे त्याचीच उपाययोजना केली जाते ना. इन द सेम वे आज महाराष्ट्रामध्ये खूप अभूतपूर्व परिस्थिती आहे, कारण मुख्य पक्ष फुटलेत, जे प्रादेशिक दोन्ही पक्ष होते ते, आणि दोन्ही राष्ट्रीय पक्ष न फुटलेले राहिलेत. ठीक आहे. आता राष्ट्रीय पक्षांचे स्टेक्स म्हणजे आज कुठलीही संकुचित भाषा राष्ट्रीय पक्ष वापरत नाही कधी. ठीक आहे. बरोबर. राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या विरुद्ध बोलू शकतो, बरोबर, भाजपला बोलता येत नाही. आणि म्हणूनच ते ओपनली राज ठाकरेला त्यांच्या अलायन्समध्ये घेत नाहीत. नाही. तीच गोष्ट काँग्रेसची. उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे पूर्वी अँटी मुस्लिम बोलायचे, त्यांना ते बोलता येणार नाही
काँग्रेसच्या बरोबर राहून. उद्धव ठाकरे बोलतात का मुसलमानांच्या विरुद्ध जशी बाळासाहेब बोलायचे? नाही. या सगळ्या भूमिका त्यांना बदलाव्या लागतातच. जसं तुम्ही म्हणालात की लोक कौल एका बाजूला देतात पूर्ण बहुमताचा, तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर अगदी सहज मागे वळून पाहिलं आत्ता विचार करून, तर गेल्या 40-45 वर्षामध्ये एका पक्षाचं सरकार नाहीये. पण आघाडी आणि युतीचा विचार करू. याचा अर्थ असा की आघाडी आणि युती जी आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी. आता राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे काय? काँग्रेसमधूनच बाहेर पडलेल्यांचा पक्ष आहे. बरोबर. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोन पक्ष स्वतंत्र आहेत की जन्मापासून शिवसेना वेगळे भाजपापासनं. पण तरी देखील आपण जर असा विचार केला की राष्ट्रवादी आली त्याला 25 वर्ष झाली, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या चारही पक्षांची ताकद मुळामध्ये 25% एवढीच महाराष्ट्रात. आजही आपल्याला सहज महाराष्ट्राच्या नकाशामध्ये दाखवता येतं की शरद पवारांच्या प्रभावाचं क्षेत्र कुठलं, तर बरोबर. पश्चिम महाराष्ट्र. बरोबर. मग विदर्भामध्ये काँग्रेस स्ट्रॉंग असते. शिवसेनेच्या जागा म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र असताना शिवसेना जेवढे आमदार जिंकायची 63 होते, मग आता 56 आले. त्या आमदारांपैकी बहुतांश आमदार हे ठाणे, मुंबई आणि कोकण या बेल्टमधनं असायचे. मराठवाडा काही प्रमाणात. काही प्रमाणात मराठवाडा, कारण तिथे हिंदू मुस्लिम होत. हो. तर आता हा जो विषय आहे की एकही पक्ष किंवा एकही नेता राज्यव्यापी आहे का खऱ्या अर्थाने, याचा आपण विचार केला पाहिजे. तर ते नाहीये. त्याचं उत्तर नाहीये. म्हणजे तुम्हाला किंवा मला आवडो किंवा न आवडो, शरद पवारांचे समर्थक त्यांना राष्ट्रीय नेता म्हणतात. आजही राष्ट्रीय पातळीवर त्यांचा दबदबा आहे, पण ते खरंच राष्ट्रीय नेते आहेत का हो? म्हणजे ते कृषी मंत्री असताना राष्ट्रीय पातळीवर बोलतात, पण महाराष्ट्रामध्ये 19च्या निवडणुकांचा निकाल आल्यापासून ते महाराष्ट्रामध्येच गुंतून आहेत. त्यांना विचारलंय बंगालच्या निवडणुकीत प्रचाराला किती 100 सभा झाल्या त्यांच्या, असं काय होतं? नाही होत. राहुल गांधी हा राष्ट्रीय नेता आहे, म्हणजे भले त्याला अपयश येऊ काही हो, तो कुठल्याही राज्याचा नेता नाहीच आहे. पण शरद पवार हे राज्याचेच नेते आहेत. मग त्यांचे टीकाकार त्यांना राज्याचे नेते मानत नाहीत, कारण त्यांचं प्रभाव क्षेत्र पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेर गेलेलं नाही त्या प्रमाणात. आउटराईट सगळं राज्य मी जिंकलं असं दिसतं का? नाही दिसत ना. पण या प्रादेशिक पक्षांचं विभाजन होणं आणि प्रादेशिक पक्ष पुढे राहतील का या विभाजनानंतर? प्रादेशिक पक्ष कायम राहतील असं मला वाटतं. त्याचं कारण असं की प्रादेशिक अस्मिता ज्या आहेत त्या उफाळून येतात असता. म्हणजे उद्धव ठाकरेंना त्यांचा सन ऑफ सॉईल, मातीतल्या माणसाचा रोजगाराचा प्रश्न वगैरे आज ते राज ठाकरे मांडतायत. उद्या जर उद्योग आले तर मी तुम्हाला हमी देतो की सगळ्या मराठी तरुणांना पहिल्यांदा मिळालं पाहिजे, मग बाकीच्यांना. हे ते बोलू शकतात कारण स्टेक्स कमी आहेत. त्यातनंच ते वाढतात. ते वाढले की त्यांच्या त्या बोलण्यावर मर्यादा येतात, कारण त्यांना मुंबईमध्ये उत्तर भारतीय किंवा जैन, गुजराती यांच्या विरुद्ध बोलता नाही येणार. त्यांनी हिंदुत्वाचा व्यापक स्वीकार केला ना. कारण काय? जर मुंबईची डेमोग्राफी बदलली, मुंबईच्या पॉप्युलेशनमध्ये गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणावर असेल, तर मला फक्त मराठी म्हणून निवडून यायची शक्यता राहत नाही ना. हे बघा, हे सगळे लोक राजकारणी आहेत आणि सत्तेसाठी करतात, हे पहिलं लक्षात घ्या. आपण जर समाज म्हणून विचार केला तर मला कुठलाच जातीयवाद मान्य नाही, कुठलंही उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय हेही मान्य नाही. सगळी माणसं माणसासारखीच वागली पाहिजेत. पण ती वस्तुस्थिती आहे ना, इश्यूज आहेत ना त्याच्याशी, त्या गोष्टीमुळे आलेले इश्यू आहेत ना. म्हणजे जसं दिल्लीमध्ये जिथे बंगाली माणसांची वस्ती जास्त आहे तिथे तुम्हाला फिश मार्केट देऊ हे आश्वासन द्यावं लागतं ना, कारण बंगाली माणूस मासे खातो ना. सदाशिव पेठेत ते आश्वासन देता येईल का? मला माहित नाही. त्यामुळे शेवटी हे सगळं त्या मतदारांसाठी केलं जातं, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे निवडणुका हा विषय हा सत्तेसाठी, खुर्चीसाठी, राज्य कारभार आपल्या हातात यावा म्हणून आहे आणि त्याच्या आधारे आम्ही बदल घडवू यासाठी आहे. पण महाराष्ट्र हा फ्रॅगमेंटेड आहे का? तर आहे ना. महाराष्ट्रातला एकही नेता किंवा एकही पक्ष राज्यव्यापी नाही खऱ्या अर्थाने. तो होऊ नाही शकणार पुढे? होऊ शकतो, त्यांना काम करावं लागेल ना. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, माझं जे स्पष्ट मत आहे की भारतीय जनता पक्षाला 122 जागा मिळाल्या आणि 105 जागा मिळाल्या. 105, 106 बाय इलेक्शन मध्ये झाले. हे दोन्हीही त्यांची सूजच आहे. ती त्यांची नैसर्गिक वाढ आहे असं मला वाटत नाही, कारण ते 122 मध्ये देखील 40 एक काँग्रेस आणि राष्ट्रवादीवालेच होते ना. बरोबर. त्यांना पश्चिम महाराष्ट्रात आजही उमेदवार मिळत नाही अशी परिस्थिती आहे. तर तो राज्यव्यापी पक्ष आहे का? जसं भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय पातळीवर साऊथमध्ये नव्हता पूर्वी, कर्नाटकात काही प्रमाणात आहे, केरळमध्ये आहे का? नव्हता. तामिळनाडूत काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेस भाजप दोघंही नाहीत. तिथं डीएमके, AIADMK हे P1, P2 सारखे राज्य यायचे सत्तेवर. याचा अर्थ काय? त्या पक्षानं तिथं काम करावं लागेल जाऊन. आत्ता त्यांनी या इलेक्शनला लोकसभेचा प्रयत्न केला, तिथले एक IPS ऑफिसर त्यांना आताशी धरून काही प्रमाणात हे आत्तापासून पेरणी करतील तेव्हा 25 वर्षांनी रिझल्ट दिसतील ना. पक्ष किंवा ह्या गोष्टी अशा एका रात्रीत वाढत नाहीत ना. शरद पवार आपल्या भाषणात म्हणलेत की मी जनाई शिरसाई योजना आणि पुरंदर उपसा सिंचन योजना बारामतीला मान्य करून घेतली राज्याचा प्रमुख असताना, पण एका रात्रीत योजना पूर्ण होत नाहीत. पुढे ज्यांच्यावर 30 वर्ष जबाबदारी टाकली त्यांनी त्या पूर्ण केल्या नाहीत.
त्यामुळे मी आता लोकांना जाऊन सांगतो की चुकलो बाबा, आता माझ्याकडे या, आता दुसऱ्यांकडे जाऊ नका कामासाठी. मग 30 वर्ष अजित पवारांनी योजना पूर्ण केली नाही तेव्हा शरद पवार बघत बसले होते फक्त, त्यांनी काहीच हस्तक्षेप नाही केला. कळीचे प्रश्न विचारले जात नाहीत, हा खरा मुद्दा आहे. आणि सगळ्याच राजकारण्यांना ते कळीचे प्रश्न लोकांनी विचारले पाहिजेत. सोशल मीडिया आहे, आता तुम्ही सोशल मीडियावर टाका. तुमचे जर प्रश्न खरंच चांगले प्रश्न असतील, लोकांना पैशात पकडणारे, तर तुमचे TRP वाढतील, तुम्हालाही खूप लोक बघतील. प्रश्न विचारा, प्रश्न विचारायचं बंद करू नका. आता पुढचा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे जो तुम्ही आता बोलण्याच्या ओघात आलात की पवार घराणं, ठाकरे घराणं, महाराष्ट्रात एक साधारण घराणेशाहीची लॅट आल्यासारखं या निवडणुकीत दिसलं. कारण की काही ठिकाणी मुलगा एकीकडे लढतोय, वडील दुसऱ्या मतदारसंघात लढतायत. गणेश नाईकांचं उदाहरण आहे. किंवा दीर विरुद्ध भाऊजय अशी लढाई आहे, नवरा बायको अशी लढाई आहे. तर हे सगळे लढाई आणि महाराष्ट्र एक साधारण रावसाहेब कसबे सरांनी सांगितलेलं एक 100-125 घराण्यांमध्ये अडकलाय. तर नवीन घराणं, नवीन नेतृत्व, नवीन माणसं हे महाराष्ट्रात उभं होत नाहीत असं वाटतं का? रावसाहेब कसब्यांनी कधी सांगितलं मला एक्झॅक्ट माहित नाहीये, परंतु आयव्हीन लोकमतच्या कार्यक्रमात नाही, मी सांगतो तुम्हाला की आता आम्ही पत्रकारिता आलो त्या काळामध्ये दैनिक सकाळमध्ये वरुणराज भिडे नावाचे पत्रकार होते की जे आमचे म्हणजे माझ्या बॅचच्या सगळ्यांचे गुरु होते आणि खूप मोठे पत्रकार होते. तर त्यांनी त्या काळामध्ये माझ्या आठवणीप्रमाणे कुमार सप्तर्षींच्या सत्याग्रही विचारधारेच्या दिवाळी अंकात लेख लिहिला होता आणि कोणीनी त्यांनी 4 वर्षात असे लेख लिहिले होते वेगळ्या प्रकारचे. आणि ते फार मोठे पत्रकार होते वरुणराज भिडे. आणि त्यांनी त्यावेळेला लिहिलं होतं की महाराष्ट्राचं जे सत्ताकारण आहे ते 100-150 फॅमिलीजमध्ये फिरतं. मग त्यांनी सगळी नातीगोती लिहिली होती, हा याचा जावई, तो त्याचा मेहुणा, तो त्याचा आहे, तो त्याचा आहे. मग साखर कारखानदारी कशी आहे, 100 लोकांच्या हातात आहे. तर 100-150 घरं आहेत ज्यांच्यामध्ये हे सगळी सत्ता केंद्र, सहकार, सत्ताकारण हे सगळं त्यांच्या हातात एकवटलेलं आहे असं त्यांनी त्यावेळेला लिहिलं होतं. म्हणजे तर आता कसबे सरांनी काय म्हटलं हे मी पाहिलेलं नाही, पण वरुणराज भिडेंनी हे जवळपास मला असं वाटतं की 25 वर्षापूर्वी लिहिलं असेल किंवा थोडं जास्तीच असं मला वाटतंय. कारण मी मराठीत लोकसत्ता 2003ला सोडलं त्याच्या आधीची ही घटना आहे. म्हणजे कदाचित 25 वर्षापूर्वी लिहिलं असेल त्यांनी किंवा जास्ती. किंवा मराठा आरक्षणाचा जो ज्वलंत विषय आज आहे त्या विषयावर साधनेने जे पुस्तक काढलंय म्हणजे विनोद शिरसाटांनी संपादित केलंय, अनेकांचे लेख आहेत त्याच्यात. त्या पुस्तकात विनोद शिरसाटांच्या संपादकीय मनोगतात त्यांनी लिहिलं की सर्वोत्तम लेख वरुणराज भिड्यांचा आहे. तर मी मुद्दाम प्रेक्षकांना सांगू इच्छितो की जर क्युरिओसिटी असेल तर साधनेने ते पुस्तक काढले मराठा या एकूण आरक्षणाशी संबंधित विषयावर, त्याच्यात भिड्यांचा लेख आहे, तो तरी किमान वाचावा. म्हणजे मग काय होतं की हे जे सत्ताकारण आहे हे जसं 100-150 फॅमिलीत आहे. आणि मग तुम्ही परत म्हणालात की ठाकरे घराणं, राणेंच्या घरात. प्रॉब्लेम असा आहे की मगाशी मी जसं म्हणालो की बारामतीमध्ये 60 वर्षामध्ये आमदार किंवा खासदार व्हायला पवार नसलेला कोणी त्यांना सापडला नाही किंवा तयार केला नाही. त्यांनी केले असतील अनेक नेते, पण त्यांना आमदार नाही केलं, मंत्री नाही केलं, खासदार नाही केलं, ही वस्तुस्थिती आहे. तसंच राण्यांचं जे प्रभाव क्षेत्र आहे त्या ठिकाणी वैभव नाईकांनी राण्यांना पाडलं होतं. बरोबर, ठीक आहे. तिथेच आज नितेश राणे एकीकडे आहेत, निलेश राणे दुसरीकडे येत आहेत. स्वतः राण्यांना खासदाराची संधी मिळाली आहे. तिथली राजकीय परिस्थिती आणि सगळे पक्ष, सर्व पक्ष, कोणीही अपवाद नाही, हे शेवटी उमेदवारी देताना इलेक्टिव्ह मेरिट असा शब्द वापरतात, म्हणजे निवडून येण्याची क्षमता. आणि मग तिथे आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांना तो राण्यांचा मुलगा योग्य वाटत असेल नाईकला पाडायला, कदाचित, माहित नाही मला. तीच गोष्ट जिथे पती पत्नी उभे आहेत, रावसाहेब दानवेंच्या जावयाविरुद्ध त्याची पत्नी, म्हणजे ते काय विभक्त झाले का वगैरे, ते सगळे टेक्निकल विषय जाऊ द्या, काय वस्तुस्थिती आहे ती, पण ते पती पत्नी होते एकेकाळी समजा. तर त्यांना उभं केलंय. कारण काय, तर त्यातनं जास्ती होऊ शकेल. सुनेत्राच का तिकीट दिलं, सुनेत्रा पवारांना, अजित पवारांनी. काही लोक म्हणतात त्यांना भाजपनेच ती अड घातली होती, नाही तर ते सिरियसली पडलेच नसते त्या निवडणुकीत. तसंच आता अजित पवारांच्या विरुद्ध दुसरा कोणी दिला उमेदवार तर लोक एकीकडनं असंही म्हणतील की तुम्ही त्या बिचाराचा बळीचा बकरा केला अजित पवार विरुद्ध. हे योगेंद्रला दिलं तर टफ फाईट होईल का, मग पवार फिरतात, लढाई करतात, दिसतंय. समजा योगेंद्र पडला तरी कदाचित आत नाही ठरलेलं असू शकतं की काय तू पराभवशी करायचं, सुनेत्रा पडल्यात तसं सगळं घरातलं ताटातलं वाटीतलं ताटात आहे. माहित ना आपल्याला, अजित पवार उद्या तिकडं गेले तर तेही उद्या येईल. उद्या काय होईल हे कुणी सांगू शकत नाही. जसं एखाद्या म्हणजे मर्डर मिस्ट्रीमध्ये किंवा कुरोसवाचा जो सिनेमा आहे की जो आद्य सिनेमा आहे की 4 जण 4 अँगलनी एक स्टोरी सांगतात, तसं महाराष्ट्रातलं राजकारण अतिशय अनिश्चित झालंय.
म्हणजे मी अनिश्चित हे एक विशेषण आहे, त्याला अतिशय अनिश्चित असं दुसरं विशेषण लावलं. मी त्याच्या विरोधात आहे. म्हणजे मी टिपिकल जुन्या पिढीतला पत्रकार असल्यामुळे विशेषण वापरत नाही. पण खरंच 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 खूप गुंतागुंतीचं झालंय आणि त्यामुळे आता प्रत्येक मतदारसंघात लोकांना ऑप्शन 10-15 निवडून कुणीही येऊ शकतो अशी स्थिती. त्यामुळे काय लोक करतील आणि लोकांचा अंदाज येत नाही. जसं अमिताभ ऍक्टिंग करतो, पण सिनेमा कुठलाच चालेल याची नस त्याला नाही. ती त्या डायरेक्टरला किंवा याला असले तर तो त्याच्यासाठी काही करायला तयार असतो. चिखलात मारामारी करेल काय, कारण हे केलं तर यश मिळतं हे त्याला वाटते आणि याला ऍक्टिंगचे पैसे मिळतात. तसं जनतेचा अंदाज कोणालाही येत नाहीये आणि वेगवेगळ्या प्रकारे जसं राणीच्या मुलाला उतरवायला लागतंय. याचा अर्थ नुसतं काम करून मी देईन तो माणूस येईन एवढं कामच केलेलं नाहीये ना. नाही तर त्याला दिलं असतं तिकीट. ती हतबलता सगळे पक्ष शरद पवार जशी नातवाला तिकीट देऊन आपली हतबलता राजकीय व्यक्त करतायत की नाही मी नाही तयार केला दुसरा कोणी जो अजित पवारला पाडू शकेल. इतका नेता तयारच नाही होऊ दिला मी बारामतीत. तीच गोष्ट राज्यभर आहे. राण्यांच्या बाबतीत आहे. तीच वरळीमध्ये आहे आदित्य ठाकरेंची. म्हणजे सुनील शिंदे नावाचा आमदार होता, त्यांनी सॅक्रिफाईस केलं, राजीनामा दिला, त्याला MLC केलं आणि तिथे आदित्य ठाकरेंना एक मतदारसंघ मिळाला. आदित्य ठाकरेंनी आधीपासून कुठेतरी काम करावं, स्थानिक पातळीवर नर्चर करावं, मतदारसंघ पुढे यावं ही अपेक्षा नाही. सुप्रिया सुळेंनी बारामतीमधनं खासदार व्हावं, त्या तिथल्या खासदार आहेत. त्यांचं सासर आहे का बारामतीला? नाही. तोच प्रश्न पंकजा मुंडेंना लागू होतो, तो सगळ्यांनाच लागू होईल. त्यामुळे असे प्रश्न विचारायचे का? आपल्या राजकारणात नाही विचारायचे, कारण काय राजकारणात प्रश्न विचारायचे नसतात. म्हणून तर मी म्हणतो की जनतेने विचारायला पाहिजे प्रश्न. पण जनतेच्या समोर गेल्या 5 वर्षात झालेला सरमिसळ आणि भेळ आणि आत्ता लाडकी बहीण असेल ह्या सगळ्याबरोबर आणि हे सगळे 10-15 उभे असलेले बंडखोर, ह्याच्यानंतर मतदानाला जाताना ते बटन दाबताना खरंच जनतेचं आता काही ठरलंय का की ह्याला द्यायचं का त्याला द्यायचं का? जनताच कन्फ्यूज आहे. काय वाटतंय तुम्हाला? एक सामूहिक आपण विशेषण जनता म्हणून जे वापरलं, तर त्या जनतेमध्ये आपल्याला मतदार राजा वेगळा काढायचा. बरोबर. त्या मतदार राजाचं बिहेवियर सारखं असतं का? तर नाही. त्याच्यामध्ये जे लोक म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की सदाशिव पेठेमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नसेल तर ते हाताने कमळ काढतील मतपत्रिकेवर आणि शिक्का मारतील असं म्हणायचे. ठीक आहे, म्हणजे काय, तर तिथली माणसं भाजपला मत देणार इतकं गृहीत. जसं दंगेकरांना वॉर्ड नंबर 15 मतं मिळाले मग ते निवडून येतील, रासने पडले बाबा बाय इलेक्शनला. तसं काही काही भागांची म्हणजे जॉग्राफिकल एरियाचं काही काही वैशिष्ट्य असतं. तसं पश्चिम महाराष्ट्र मी म्हणतो शरद पवारांचा बालेकिल्ला आहे, सातारा जिल्हा त्यांना मानणारा जिल्हा आहे, तेव्हा तिथे त्यांच्या विरुद्ध काही करणं तुलनेने अवघड आहे. असं प्रत्येकाचे प्लस मायनस पॉईंट असतात. तसं मतदार राजामध्ये किंवा जे काही हे कलेक्टिव्ह नाऊन मतदार जे आहे त्याच्यामध्ये काही मतदार आपल्याला असे आढळतील की जे 100% भाजपचेच आहेत, काही काँग्रेसचेच आहेत, काही 100% मुंबईत तर तुम्ही बघा शिवसेनेचे कट्टर आहेत, काही लोक ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेचे असतील कट्टर. तर ही मतदाराची जी विभागणी आहे ना ती आता फ्रॅगमेंटेशन होत 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 अशा लेवलला गेली आहे की ट्रॅडिशनल 4 पक्षांची जे मूळ 4 पक्ष तुम्हाला म्हणालो की राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष. आता राज ठाकरेंचा पक्ष हा शिवसेनेचाच उपभाग आहे किती काही नाही म्हटलं तरी. तसं या 4 पक्षांची ताकद जी 25% होती त्यात फार फरक पडला असं मला वाटत नाही. म्हणजे आजही 4 पक्षांची ताकद 60-70 म्हणजे आज सर्व्हेमध्ये काँग्रेस 80ला जाईल म्हटल्यावर खूप भारी वाटतंय. याचा अर्थ काय, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष 80 आमदार मिळाले तर मोठी अचिव्हमेंट वाटणार आहे महाराष्ट्रात, कारण मागच्या वेळी 44 होते. बरोबर, 44 होते म्हणजे कमीच होते ना त्यांच्या लायकीपेक्षा, किंवा एकूण वजन आहे राष्ट्रीय पक्षाचं त्यापेक्षा. पण देशभर जेव्हा मोदी नावाचं वादळ आलं 14ला आणि 19ला पुलवामाच्या बॅकड्रॉपवर इलेक्शन झाली, त्यामुळे मोदींना यश मिळालं आणि त्याचीच परिणती महाराष्ट्रामध्ये 122 आणि 105 मिळण्यात झाली की जी मला भाजपची सूज वाटते. परिस्थिती पालटली तर त्यांच्यातले अनेक लोक जातात. समरजित गाडगे होते, म्हाडाचं प्रमुख पद दिलं होतं त्यांना फडणवीसांनी, ते परत पवारांकडे गेले. तर कुंपणावरचे लोक जे आहेत ते कोणाचेही नसतात. अनेक लोक नाही, हर्षवर्धनना तर पर्याय नव्हता कारण 2 वेळेला ते निवडणूक हारलेत. आज तुम्ही विचार करा 3 आठवड्यांपूर्वी शरद पवारांची खूप मोठी अचिव्हमेंट पश्चिम महाराष्ट्रातली म्हणून काय दाखवत होते, हर्षवर्धन त्यांनी गाळाला लावले आणि समरजित गाळाला लावले. आता समरजितांचं कर्तृत्व काय, तर ते स्वतःच्या जीवावर आमदार तरी झाले का एकदा तरी? मग ती अचिव्हमेंट कशी पवारांची? हर्षवर्धन पाटीलचे 2 कॉन्झिक्युटिव्ह इलेक्शन पडलेत आमदारकीला, त्यांना घेणं ही अचिव्हमेंट कशी? यांना झोप लागत नाही म्हणून ते भाजपत गेले अशी टीका झाली होती. ती टीका कोणी केली होती? सुप्रिया सुळेंपासून सगळ्यांनी केली होती. त्यांनीच त्यांना घेतलं, ही अचिव्हमेंट मानायची का? तर ह्या गोष्टी सापेक्ष असतात. कारण इंदापुरातल्या त्या सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे दत्तामामा भरणे ज्यावेळेला गेले अजित पवारांबरोबर आणि प्रदीप गारटकर अजित पवारांबरोबर गेले आणि जिल्हाध्यक्ष आले अजित पवारांचे. जी ॲफिडेव्हिट इलेक्शन कमिशनला सादर केली काही लाख, ती गोळा करायचं काम गारटकरांनी केलं अजित पवारांसाठी.
मग इंदापुरात उमेदवार कोण आहे शरद पवारांकडे? कोण नाही. तीच हातबलता आज अजित पवारांच्या पक्षाची पण आहे दुसरीकडे. ती इस्लामपूरमध्ये आहे. जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे नेते आहेत इस्लामपूरमधले, ते आमदार आहेत, मंत्री होते अनेक वर्ष. आज इस्लामपूरमधली अख्खी राष्ट्रवादी जयंत पाटलांच्या ताब्यात असल्यामुळे अजित पवारांचा पक्ष जरी असला राष्ट्रवादी काँग्रेस, तरी त्यांच्याकडे तिथे उमेदवार नाही लढणार जयंत पाटलांविरुद्ध. म्हणून इस्लामपूरला अख्खा भारतीय जनता पक्ष नेत्या सकट अजित पवारांच्या पक्षात गेलाय आणि ते उमेदवार आहेत. म्हणजे व्हर्च्युअली भारतीय जनता पक्ष लढतोय, पण अजित पवारांकडे माणसं पाठवून. कारण काय? तर चिन्ह अजित पवारांकडे घड्याळाचं. जर निवडून यायची शक्यता वाढवायची असेल तर शक्य ते सर्व डावपेच केले पाहिजेत. युद्धात आणि प्रेमात सगळं क्षम्य असतं, त्या न्यायाने हे केलं जातं. म्हणून प्रसंगी मुंबईमध्ये शायना एनसी ज्या आहेत त्या एकनाथ शिंदेच्या पार्टीत देऊन लढायला लावतात. असं सगळीकडे झालंय. आणि जे 100च्या वर किंवा 125च्या वर बंडखोर आहेत त्याच्यामुळे अनिश्चितता ठिकठिकाणी वाढली. म्हणजे ह्याच्या पुढची एक कॅटेगरी आहे की महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये ढोबळमानाने विदर्भात 35 ठिकाणी काँग्रेस आणि भाजपा एकमेकांच्या विरुद्ध लढतात. बरोबर. तसंच अनेक ठिकाणी अजित पवार विरुद्ध शरद पवार यांची फाईट आहे, अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांची फाईट आहे. कारण त्या जागा त्यांच्या होत्या म्हणून ते क्लेम करून लढतायत. असं असतानाही काही ठिकाणी महायुतीचा उमेदवार जो आहे त्यालाच पाडायला महायुतीतला एखादा घटक पक्ष प्रयत्न करतोय आणि महाविकास आघाडीतल्या एका घटक पक्षाच्या उमेदवाराला पाडायचा दुसरा घटक पक्ष प्रयत्न करतोय, त्याचे बंडखोर करतात. असंही चित्र अनेक ठिकाणी. म्हणजे ही आणखीन एक गुंतागुंत आहे अंतर्गत महायुती आणि महाविकास आघाडीतली, आणि त्यामुळे ती अनिश्चितता वाढली आहे असं आहे. आणि घराणेशाहीचा आरोप होत राहणार. आणि घराणेशाही आहे का? तर आहे ना, ती दिसते ना लोकांना. आणि तो आरोप निश्चितपणे होणार. त्याच्यावर उपाय काय? वेगळी नेतृत्व पुढे आली पाहिजेत. येणार कसे? पण ते तर येऊ शकतात. नाही. केजरीवाल कुठनं आले? ते कुठल्या घराण्यातनं नाही आले. त्यांनी पक्ष काढला, 2 राज्यात सत्ता मिळवली, की जे शरद पवारांनाही शक्य झालं नाही. भले ती राज्य छोटी असतील, दिल्ली आहे, पंजाब आहे. पंजाब काही छोटं राज्य नाही. आज आम आदमी पक्षाने राज्याची सत्ता मिळवली आणि केजरीवाल वगळून दुसरा एक माणूस त्यांनी मुख्यमंत्री केला की ज्याचा कोणी आईबाप राजकारणात नव्हता. कुठे पवारांना शक्य झालंय ते? चंद्रबाबूंना कुठे शक्य झाले? ते स्वतःच्या राज्यात झाले, दुसरं राज्य नाही जिंकता आलं त्यांना. ममता बॅनर्जींना दुसरं राज्य नाही जिंकता आलं, केजरीवालांना जिंकता आलं. ठीक आहे, राज्याचा आकार छोटा आहे दिल्लीच्या, पण केलं ना त्यांनी. तसं स्वतःच्या कर्तृत्वावर केजरीवाल पुढे आले. अण्णा हजारेंच्या पुण्याचा फायदा झाला त्यांना ऍक्टिव्हिस्ट म्हणून. त्यांना स्वतःला मॅक्सेसही मिळाले, त्यांनी RTI काम केलं. तसं समाजातनं एखादा काम करणारा माणूस पुढे येऊन होऊ शकतो. आणि महाराष्ट्रात इतका पुरोगम आहे तर महाराष्ट्रातनं आले पाहिजेत पुढे. का नको यायला? हे सगळं बघितल्यानंतर आता मतदान करताना काही प्रमाणात जिथं जिथं पॉकेट्स आहेत तिथं तिथं पक्ष फुटल्याचा राग अजून देखील मतदाराच्या मनात असेल का? कारण की असं म्हटलं जाते लोकसभेत तो राग व्यक्त झालाय, तो परत होईल का व्यक्त विधानसभेला? काय वाटतं? पक्ष फुटीच्या रागापेक्षा देवेंद्र फडणवीसांनी जे विधान केलं होतं, मी पुन्हा येईनपेक्षा आम्ही परत आलो आणि पक्ष फोडले, या पद्धतीचं एक विधान कुठेतरी केलं. बरोबर. तर बदला घेतला असं सर्वसामान्यपणे आपल्या देशामध्ये जसं 2004च्या निवडणुकीला लोकसभेच्या सोनिया गांधींच्या विरुद्ध विधवा असा उल्लेख केलेला आवडला नाही लोकांना. म्हणजे इट इज अ फॅक्ट की त्या विडो आहेत. पण आपला समाज जो आहे तो एकीकडे ढोंगी आहे आणि दुसरीकडे काही प्रमाणात ती सभ्यता जी पाळतो आपण की महिलेच्या विषयी बोलणं. म्हणजे आज जे विखे पाटलांच्या चिरंजीवांनी बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल बोललेत त्याचा निश्चितपणे फटका बसतो. आपल्या समाजाला हे आवडत नाही. जसं काही विषय त्या मतदारसंघापुरते राहतात आणि काही माध्यमांमुळे सोशल मीडियामुळे सगळीकडे पोचतात. ते काय बोलले, हे काय बोलले, हा काय बोलला, याहीपेक्षा सत्य कोणाला माहिती असतं, प्रत्यक्षात काय घडलं फार कमी लोकांना माहिती असतं. तरीही एक ढोबळमानाने आपल्या समाजामध्ये एखाद्या महिलेच्या विरुद्ध बोललं तर ते लोकांना आवडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे राजकारण्यांनी, म्हणजे चंद्रकांत पाटील म्हणाले होते सुप्रिया सुळेंनी घरी जाऊन पोळ्या करत बसाव्या वगैरे, तर हे नाही आवडत लोकांना, त्याचे परिणाम होतातच. तसं आज महाविकास आघाडी जी लोकसभेच्या वेळेला खूप इंटॅक्ट आणि चांगली वाटत होती, ताळमेळ दिसत होता, तो नाही दिसला आता गेल्या महिन्याभरात. जागा वाटपावरून संजय राऊत आणि नाना पटोले रोज भांडताना दिसले, ते महायुतीत दिसलं नाही. एकनाथ शिंदे, अजित पवार, फडणवीस या तिघांनी एकमेकांच्या विरुद्ध विधान केलं असं दिसलं का? नाही दिसलं. तर हे पद्धती त्यांनी पाळलं अमित शहा आणि यांच्या सगळ्यांच्या मार्गात, कारण त्यांना जबर फटका बसलेला आहे लोकसभेला. दुधाने तोंड पोळल्यामुळे ते ताक फुंकून पितात, इतकंच आहे. पण ते ताक फुंकून पित असल्यामुळे एक फायदा आला की तोंड भाजलं नाही परत त्यांचं. त्याच्याबरोबर उलटं महाविकास आघाडीचं झालं, त्या यशाने उरळून गेलेत आणि लिथार्जिक झाले, काही प्रमाणात आळशी झाले आणि त्यामुळे त्यांना त्याचे परिणाम भोगायला लागतात. नाही
तर 1-1.5 महिन्यापूर्वी सहज महाविकास आघाडी जिंकेल असं वातावरण होतं, ते आता नाही राहिलं. ही तर फॅक्ट आहे. त्यात लाडकी बहीणचा फायदा आलाय. त्यामुळे मतदार राजा आतमध्ये जाऊन काय विचार करेल, तर पक्ष फोडले त्याचा राग. जसं उद्धव ठाकरेंना मिळालेली सहानुभूती ही दीर्घकाळ नाही टिकत ना. माझे वडील चोरले, माझे वडील चोरले. शरद पवार म्हणाले का माझं चिन्ह चोरलं म्हणून? बोललेच नाही म्हणाले कधीच. कारण त्यांना राजकीय वास्तव कळतं, राजकारण कळतं, इलेक्शन कमिशन कसं काम करतं कळतं, सुप्रीम कोर्ट कसं काम करतं सगळं कळतं. ते सुज्ञ आहेत. ते एकही शब्द बोललेले नाही त्याच्यावर. इनफॅक्ट आत्ताच्या मुलाखती दिल्या सगळ्या चॅनल्सला तर त्यांनी मान्य केलंय. आज भाजप पक्षातले निवडून आलेले 40 आमदार जर जात असले तर हे मी मान्य केलं पाहिजे ते गेले ते. कारण ते पॉलिटिकली खूप परिपक्व लीडर आहेत. या सगळ्यांना सिनियर आहेत म्हणून त्यांच्या वागण्यात ते दिसतं, बोलण्यात दिसतं. त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या 1 महिना आधी मान खाली घालून काम करायला सुरुवात केली. आपले कुठे निवडून येतात काय तिथे त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्यामुळे जो पहिला येणारा मुलगा असतो तो वर्षभर अभ्यास करतो. ज्याला नुसतं पास व्हायचंय का आठवड्यात, तो 2 दिवस आधी गाईड वाचतो. तसं ज्याने त्याने ठरवायचंय की दीर्घकाळ काम करायचंय का अचानकपणे काम करायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणून पक्ष फोडले या रागापोटी मतदान करतील का, तर हे काही प्रमाणात करतील, पण ते प्रमाण यावेळेला कमी राहील. कारण असं की तो इश्यू लोकसभेला ज्या प्रमाणात होता, कारण ती पहिली निवडणूक होती पक्ष फुटल्यानंतरची, त्यामुळे एक मोठा शॉक येईल. जसं भूकंपाचे हादरे बसतात, एक मोठा भूकंप होतो, बाकीच्या धक्क्यांना आपण आफ्टर शॉक्स म्हणतो. म्हणजे ते छोटे मोठे धक्के असतात. पहिला 8 रिश्टर सेल का झाला तर बाकीचे छोटे छोटे आणि मग पुढे आणखीन त्या लहरी कमी होत जातात. दगड पाण्यात टाकला तर जवळची लहर मोठी असते, लांब ती कमी होत जाते कमी होत जाते. त्याच पद्धतीने इश्यूज टिकत नाहीत. आणि आजचा काळ तर टेक्नॉलॉजीचा असा आहे की कुठलाही एखादा इश्यू राज्यव्यापी होणं 2 दिवस किंवा 4 दिवस चालणं असं होत नाही माध्यमांच्या जगात. लोकांना रोज नवीन, कारण माणसाचा अटेन्शन स्पॅन कमी झाला. मोबाईलवर काय हे पाहिलंय हे नाही म्हणजे तो अख्खही बघत नाही, पुन्हा रील पाहिलंय कशाला बघू. त्यामुळे इश्यूज टिकत नाहीत. तसं मी म्हणालो की जे बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल बोललं हे कुठेतरी इम्प्रेशन जातं. मग त्याचा शॉक किती लांबपर्यंत जाईल हे ते काय प्रमाणात बोलले त्याच्यावर असतं. तसं अनेक इश्यू डायडाऊन होतात. तसं पक्ष फुटीचा जो राग आहे, पक्ष फोडल्याचा राग, आज उद्धव ठाकरेंची सहानुभूती ती कमी झाली. सहानुभूती आणि गद्दार खोके 50 खोके एकदम ओके ही गोष्ट देणारे मुंडेचा एकनाथ शिंदेच्या बाजूला आले, धनंजय मुंडे. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या बद्दल जेवढा राग असेल गद्दार म्हणून तेवढा आता राहणार नाही. इनफॅक्ट त्यांची भूमिका बरोबर होती का काय वाटेल, कारण हे काँग्रेस बरोबर गेलेत, हे मुस्लिम दार्जिने झालेत. तर असे अनेक परिणाम होत राहतात. त्यामुळे एक इश्यू एका इलेक्शनला लोकसभेच्या म्हणजे तो विधानसभेला राहील असं नाही. आणि लोकसभेसारखा लोक विधानसभेला विचार करत नाही हे पण एक त्यातलं प्रिमाइस आहे. कदाचित तेही लोक खोटं ठरवतील, माहित नाही मला. आणि मतदार राजा आहे आणि करेक्ट कार्यक्रम लोक नेते म्हणतात मी याचा करेक्ट कार्यक्रम करतो, त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो. खरा करेक्ट कार्यक्रम जनता करत असते. आणि हे हरियाणामध्ये किंवा लोकसभेनंतरही सगळ्या विश्लेषकांनी आमच्यासारख्या तज्ज्ञांनी सो कॉल्ड, मी स्वतःला तज्ज्ञ मानत नाही, अभ्यासक मानतो, पण आम्ही सगळ्यांनी हे मान्य केलं रिझल्ट नंतर की आपलं कुठे चुकलं. तर मी माझं चुकलं हे पण मान्य करत आलोय. मी नंतर अभ्यास करायचा प्रयत्न करतो, पण आपण अभ्यास मरेपर्यंत करायला लागतो. तसं आत्ताही मला काही सगळं कळलंय असं मला वाटत नाही. मतदार राजा सगळ्यांना फसवेल याची खात्री नक्की आहे. हे सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा जो मगाशी आपण बोललो तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि त्यामुळं बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली आहे का, हा एक भाग असू शकतो का? कारण की जो नगरसेवक आहे त्याचा एक 5-10 हजारचा पॉकेट आहे, त्याला असं वाटतं की नाही मी आमदार होणार. सो अशा पद्धतीने इथं मला पुणे मुंबई या सर्कलमध्ये बंडखोरांना बघितल्यानंतर दिसतं. तर या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक न होणं ह्याचा फटका बसणार का? निवडणूक न होण्याचा फटका बसलाच आहे. एकीकडे काय झालंय, निवडणूक न झाल्यामुळे ब्युरोक्रेसीतला भ्रष्टाचार आहे, त्याचा सरकारला तोटा होत असतो. आणि दुसरीकडे जे सत्तारूढ डिस्पेन्सेशन आहे त्याच्यामध्ये जसं पुण्यामध्ये 6 आमदार भाजपाचे होते, त्यातला 1 काँग्रेसचा आला बाय इलेक्शनमध्ये, मुक्ता टिळकांच्या जागी दंगेकर आले आणि 2 राष्ट्रवादीचे आहेत. तर हे लोक सत्तेवर असल्यामुळे मोस्टली त्यांच्या पक्षातले, कारण महापालिका पण 17 साली जिंकली होती भाजपाने, त्यावेळेला 10 महापालिका ज्या निवडणुका झाल्या 9 जिंकल्या होत्या, एक मुंबईची वगळता. मुंबई शिवसेना नंबर 1चा पक्ष राहिला, पण सोलापूर जिंकली, पिंपरी चिंचवड जिंकली भाजपाने, ठाणे जिंकली, मीरा भाईंदर जिंकली. तर त्या सगळ्या महापालिकांमध्ये जे नेते असतात, जर तिथला आमदार जो आहे त्याची अँटी इन्कम्बन्सी असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर 240 जागांच्या ऐवजी भारतीय जनता पक्षाला लोकसभेला 272च्या वर जागा मिळाल्या असतात तर आत्ताच्या अनेक सिटिंग आमदारांना तिकीट दिलं नसतं कदाचित. पण हे जर तरचं आहे, असंच झालं असतं हे माझं मत आहे. असं अनेकांना वाटतं की जर त्यांची कम्फर्टेबल मेजॉरिटी आली असती भारतीय जनता पक्षाची स्वबळावर, त्यांनी अनेक विद्यमान आमदारांना काढण्याचं धारिष्ट दाखवलं असं. काय करतील?
पण आज केंद्रीय भाजपच तितकी स्ट्रॉंग राहिली नाही, म्हणून अनेक विद्यमानांना द्यावं लागलं. म्हणून त्यांच्या त्यांच्या ठिकाणचे जे विद्रोहाचे आवाज आहेत ते करणारे कोण आहेत, तर ते 2-3 वेळेचे नगरसेवक आहेत. त्यांना वाटतं स्वाभाविक आहे, कारण त्यांचंही वय वाढलेलं आहे, आम्ही मग कधी होणार आणि यांना किती वेळा देणार पुन्हा तिकीट. त्यामुळे या मर्यादा त्या स्थानिक पातळीवरच्या इश्यूजमुळे आणि नगरसेवक पदाच्या निवडणुका न झाल्यामुळे, कारण 17च्या निवडणुकीनंतर 22ची झाली असती तर काही प्रमाणात लोक शांत झाले असते ना. तुम्ही एखाद्या बंडखोराला काहीतरी देता, महामंडळ देतो, अमुक देतो, तेव्हा तो शांत होतो ना. तसं आपल्या लायकीप्रमाणे आपल्याला मिळालं नाही हे मूळ रागाचं कारण असतं ना. त्याला निवडणुका हाच एक उपाय आहे किंवा काहीतरी पद देणं आहे. ते पद महापालिका निवडणुका न झाल्यामुळे किती देणार, त्याला मर्यादा आहे. निवडणुका न झाल्यामुळे ती मर्यादा आल्यामुळे ते विद्रोहात रूपांतर झालंच आहे. अगदीच उघड आहे. शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रात उद्या निवडणूक होतीये, तर आज मतदान करताना त्या मतदारानं काय विचार केला पाहिजे, की या सगळ्यातून काय बोध घेऊन मतदान केलं पाहिजे गेल्या 5 वर्षाच्या निवडणूक? मला असं वाटतं की मतदारांनी काय विचार केला पाहिजे असं सांगण्यात इतकं मला कळतं असं मला वाटत नाही. इनफॅक्ट मतदारांकडनं मी प्रत्येक इलेक्शनला शिकत आलोय. म्हणजे आत्ताच्या लोकसभेतनं, हरियाणामधनं, पक्षांच्या स्ट्रॅटेजीज, लोक काय विचार करतात आणि तो अभ्यास संपत नाही. त्यामुळे मतदार राजा सुज्ञ आहे. मतदारच करेक्ट कार्यक्रम करतात, हे जे मी पुन्हा पुन्हा म्हणतोय. तर मलाही त्यातनं नवीन गोष्टी शिकायला मिळतील वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये, की मतदारांनी असा विचार केला, म्हणजे ते आपण समजत होतो असं नाही आहे, ते असं आहे, हे मला शिकायला मिळणार आहे आणि ते सजगपणे मी करीनच. पण आत्ताच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या अक्षरशः म्हणजे जे हिंदुत्वाची प्रतारणा करून गेले वगैरे टीका झाली किंवा पवारांचा सेक्युलरिझम पातळ झाला, तर ह्या सगळ्या लोकांना पुरेसं एक्सपोज केलं ना त्या घटनेने. लोकांसमोर आलं ना की पवार हिंदुत्ववाद्यांना बरोबर घेत नाहीत असं नाही, ते घेतात. उद्धव ठाकरेंनाही बरोबर, सोनिया गांधी पण घेतात. म्हणजे हे सगळे पक्ष विधिनिषेध शून्य आहेत आणि मी आयडिओलॉजी मानून यांच्या मागे जातोय. तर समाजाने आपापलं भलं स्वतःचं मी करू शकतो, मी सक्षम झालो तर मग यांना चॅलेंज करीन, हे कळण्याची प्रोसेस सुरू झाली. तर उद्धव ठाकरेंचे आभार मानले पाहिजेत त्यासाठी, की लोकांना त्यांनी शहाणं केलं एक प्रकारे. काही लोकांच्या डोळ्यावरची झापडं काढली असतील, काही लोक म्हणले असतील राजकारणात काय अर्थ नाही, आपण आपलं आपलं भलं पोटायला लागा. अनेक लोक आपण म्हणतो काय राजकारणाच्या मागे जातो ना जातो, काय करत नाही, ते कामाला लागले असतील. माहीत नाही आपल्याला. हे सगळे आयाम समाज कळण्याच्या दृष्टीने मला पुढे नेतात का तर नेतात. त्यातली एक टप्पा म्हणून ही निवडणूक आहेच. मी शहाणा होईनच. मतदार राजा खरंच राजा असतो, हे मी पुन्हा सांगतो तुम्हाला. आणि तो करेक्ट कार्यक्रम ज्यांचा करायचा त्यांचा करेल. बंडखोरांचा करेल का विद्यमानांचा करेल का विरोधी पक्षांचा करेल का सत्ताधाऱ्यांचा करेल, हे आपल्याला दिसेल 23ला. पण त्यातनं आपल्याला 100% खूप शिकायला मिळेल. आणि महाराष्ट्राची निवडणूक अभूतपूर्व आहे. कारण असं की त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता जसं सलग इकडे बहुमत तिकडे बहुमत देईल अशी स्थिती नाही. ते जर दिलं लोकांनी तर आपल्याला कळेल आपण वेडे होतो, आपल्याला काहीच कळत नव्हतं आणि त्यामुळे आपल्याला नक्कीच शिकायला मिळेल. या निवडणुका समाज समजून घेण्याचं एक माध्यम म्हणून आपण बघताय का? प्रश्नच नाही. प्रत्येक निवडणुकीकडे एकीकडे समाज समजून घेणं आणि माझं आकलन वाढवणं, राजकीय पक्ष समजून घेणं, राजकीय पक्षांच्या बद्दलचं आपलं आकलन किती तोकडं आहे. जसं हिंदी सिनेमामध्ये पूर्वी पोलीस सगळ्यात शेवटी पोचायचे, तसेच आपण पोस्टवॉर अनालिसिस करतो. निवडणुका झाल्या की म्हणतो अरे हो खरंच हे बरोबर आहे, असंच व्हायला पाहिजे होतं, पण हे मला आधी सांगता येत नाही. हे माझी उणीव मी मान्य करतो, मला हे कळत नाहीये. म्हणजे मी 35 वर्ष काम करतोय, पण मला असं फिरल्यानंतर इथे कळतं नक्की हा निवडून येईल वगैरे, असं नाही कळत. आणि हे मान्य करण्यात मला काय माझी उणीव असेल कदाचित. जर तुम्हाला मी ज्ञानी असं वाटत असेल तर, पण मी ज्ञानी नाही. माझा फार प्रचंड अभ्यास आहे म्हणून मी लगेच उद्या प्रेडिक्ट करीन कसब्यात असं होईल किंवा शिवाजीनगरला तसं होईल किंवा अमित ठाकरे निवडून येतील का पडतील. तर मला असं वाटतं की हा निवडून येईल का तो निवडून येईल याच्या शक्यता एक काय समजा 8-10 शक्यता व्यक्त केल्या, काही ठिकाणी 2 शक्यता व्यक्त केल्या, 50% हा येईल 50% हा येईल. ते मी योग्य भाकीत केलं म्हणजे मी शहाणा आहे का, तर असं मला वाटत नाही फारसं. कारण माझे अंदाज चुकले त्यापूर्वी, म्हणून मी ती पळवाट काढत असेल. मला इंटरेस्ट आहे त्याचा अभ्यास करण्यामध्ये आणि ते अधिकाधिक समजून घेण्यामध्ये आणि मी माणूस म्हणून अधिक चांगला होण्यामध्ये त्याचा मी प्रयत्न करतो. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला पूर्णपणे एक महाराष्ट्राचा एक कॅलिडोस्कोप ओपन करून आम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलं की कुठले कुठले कंगोरे कशा कशा पद्धतीने आता ओपन होत आहेत, काही शिफ्ट होत आहेत, काही बदलत आहेत किंवा उद्याच्या वेळी कसा मतदार राजाच कसा राजा असतो हे तुम्ही समजावून सांगितलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा पुन्हा भेटत राहू, पण आज इथंच थांबूयात. थँक्यू.